रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शिक्षकांच्या गरजपूर्तीसाठी शिक्षक पतसंस्थेला मदत करणार मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचे आश्वासन। रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या शताब्दी वर्ष महोत्सव सोहळा दिमाखात साजरा। प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था विविध योजना राबवून शिक्षकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडू शकतात। शिक्षकांना दुसऱ्याकडे जाण्याची गरज भासणार नाही, त्यांच्या सर्व गरजा या पतसंस्था पूर्ण करू शकतात। त्यासाठी जी ताकद हवी असेल ती आम्ही देऊ, असे आश्वासन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले। रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या शताब्दी वर्ष महोत्सव सोहळा शास्त्रकीय समाज सभागृह कुरुळ अलिबाग येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दरेकर बोलत होते। यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार संजय केळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केनी, रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजेश सुर्वे, सर्व संचालक आणि जिल्हाभरातील पतसंस्थेचे सभासद असलेले शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षकांना घर विकत घेण्यासाठी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने योजना राबवावी, त्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मदत दिली जाईल। या पतसंस्थेसाठी कर्ज रूपाने 60 कोटी रुपयांची मदत करू, अशी घोषणा आमदार दरेकर यांनी यावेळी केली। रायगड जिल्ह्यात सहकार फारसा वाढला नाही, या जिल्ह्यात सहकार वाढला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। शिक्षकांची पतसंस्था टिकणे गरजेचे आहे, त्यासाठी राज्य सरकारकडून जी मदत लागेल ती मी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, असे आमदार महेंद्र दळवी म्हणाले। सकाळच्या सत्रात खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना 100 वर्षापूर्वी करण्यात आली। या पतसंस्थेने खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याच्या सहकाराला आकार दिला। कायम शिक्षकांची संख्या कमी होत आहे, अशा परिस्थितीत ही पतसंस्था टिकवण्याचे आव्हान आहे, त्यासाठी सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन, असे खासदार धैर्यशील पाटील म्हणाले। पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला। पतसंस्थेचे आजी माजी संचालक, पदाधिकारी, गुणवंत शिक्षक, विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेले शिक्षक, कर्मचारी यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अजित हरवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। क्या कहेंगे? आज शतक महोत्सव आहे, पतपेढी संस्थेचा विविध मान्यवर आलेले आहेत, काय सांगणार? आज आमच्या आयुष्यातील हा सुवर्ण क्षण आहे। सर्व मान्यवरांच्या सभासदांच्या साक्षीनं या ठिकाणी पतसंस्थेचा शतक महोत्सव साजरा होतोय, याचा मनस्वी आनंद होतोय। सन 2025 मध्ये ज्या माझ्या त्या काळातल्या संस्थापकांनी बीज रोवलं, एक दूरदृष्टी त्यांनी डोळ्यासमोर ठेवली होती। आज या वटवृक्षात रूपांतर होत असताना त्यांनी जो त्या काळातला ठेवलेला दृष्टिकोन होता तो निश्चित साकार करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय। आज पतसंस्था अतिशय आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, भक्कम झालेली आहे। संस्थेचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी RTGS असेल, NFT असेल, कोर बँकिंग सुविधा, सगळ्या पद्धतीच्या सुविधा देतोय आम्ही। आज 30 लाखाचं कर्ज संस्थेनं दिलेलं आहे। जे काही आमचे थकबाकीदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा आम्ही कठोर कारवाई केलेली आहे आणि ठेवीच्या माध्यमातून अतिशय चांगला पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे। या वर्षीचा जो संस्थेचा नफा आहे, म्हणजे एकूण टर्नओव्हर आमचा 118 कोटीचा आहे आणि नफा जो आहे तो 1,93,00,000 झालेला आहे। 8.5% आम्ही लाभांश दिलेला आहे आणि निश्चित भविष्य काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीचं कामकाज संस्था करणार आहे।